मित्रांनो नमस्कार, मी BH भारत भ्रमंती अर्थात बाळू चौधरी। आज आम्ही वांगणपाडा म्हणजे बाऱ्यापासून साधारण 12 किलोमीटर अंतरावर वांगणपाडा या गावी आलेलो आहोत। इथे येण्याचं कारण म्हणजे मी आणि रामा जो आपला SRT सेवक सुभाष गायकवाड यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी त्यांनी गहू केलेला आहे। अतिशय सुंदर आणि जोमदार असा गहू दिसतोय। पहा, आजपर्यंत आम्ही शेतकरी फक्त भातावर काम करत होतो, भात पिकवत होतो, परंतु आमच्याकडचा शेतकरी आज ह्या भागामध्ये, आदिवासी भागामध्ये गहू सुद्धा तयार करून राहिलेला आहे। तर दादा नमस्कार। नमस्कार। आता तुम्ही आम्हाला सांगा, SRTची शेती कधीपासून करताय तुम्ही? हे आता आम्हाला 3रं वर्ष चालू आहे। म्हणजे याच्या अगोदर तुम्ही भात घेतलेला आहे। भात। तर चालू वर्षी भाताचं उत्पन्न चांगलं आम्हाला मिळालं। चालू वर्षी भातही चांगल्या पद्धतीचा आलेला आहे। आता भात काढल्यानंतर आम्ही गव्हाची शेती केलेली आहे। हा गहू तर दिसतोय। कोणती जात तुम्ही निवडलेली आहे? ही आम्ही कनक सोना आणि एक ठिकाणी श्रीराम 111 ह्या 2 जातीचे आम्ही निवड केलेली आहे। तर तुम्ही हे जी टोकननी कशी केली आम्हाला सांगा आता। ही टोकननी आम्ही टोकन मशीनच्या सहाय्याने केलेली आहे। म्हणजे ते सिडर यंत्राने केलेली आहे। बरोबर। तर एका होलमध्ये साधारण किती तुम्ही दाणे टाकले? एका होलमध्ये साधारणतः 3 ते 4 दाणे पडलेले आहेत। बरोबर। आणि खत वगैरे नियोजन कसं केलं तुम्ही? खत आम्ही पहिलं स्टॅटला उगवल्यानंतर आम्ही 1261 आणि 1919 मिक्स टाकलेला आहे। त्याच्यात 10-26-26 टाकलेला आहे। बर। तर अशा प्रकारे त्यांनी हे गव्हाची शेती केलेली आहे। साधारण रामभाऊ पाय बरं, एका ओंबीमध्ये किती दाणे दिसतात तरी? एका ओंबीमध्ये साधारणतः आम्ही मगाशीच मोजले तर 30-35च्या वरती दाणे। आणि फुटवे कसे आहेत? फुटवे तरी असे आता मोजलेत ना आणखी, तरी 20-22च्या पुढे आहेतच फुटवे। 20-22-11 अशा पद्धतीत आहे। आणि याची उंची जास्त नसते, त्याच्यामुळे उंची कमी आहे। आपण श्रीरामकडं नंतर जाऊच, त्याचं बघूया। आता तुम्ही हा गहू यंदाच केला की गेल्या वर्षी पण केला? मागच्या वर्षी आम्ही इथं केला नव्हता, इथं कारण आम्हाला पाण्याचा सोर्स नसल्यामुळं ह्या वर्षी पाण्याचा सोर्स झाल्यानंतर SRT मध्ये केला। पहिला साधे पद्धतीने खाली केला होता, तो आम्हाला चांगला उत्पन्न म्हणजे देण्यासारखा नव्हता। म्हणजे समोर जी विहीर दिसते ती तुमचीच आहे का? हा, ती विहीर आमचीच आहे। पाणी आहे आता? त्याच्यात पाणी कमी आहे, पण आम्ही खालून पाणी शिफ्ट केलेलं आहे। तर अशा प्रकारे त्यांनी इथं आता हा जवळजवळ तयार होण्याच्या बेतातच आहे। मस्त आहे, फुटवे पण चांगले आहेत आणि दाणे भरण्याची क्षमता पण खूप चांगली आहे। तर अशा प्रकारे आमचा शेतकरी आता हळूहळू SRTवर, कारण हे पीक देशी भागात घेत होते, तर आता आमच्या भागामध्ये सुद्धा गव्हाचं पीक घ्यायला लागलेत। आता गव्हाबरोबर अजून काय काय शेती केलेली आहे? आम्ही गव्हाबरोबर खाली थोडा हरभरा केलेला आहे। चवळी पारंपरिक तो पारंपरिक पद्धतीने केलेला आहे। फक्त हा गहू फक्त SRT पद्धतीने आम्ही आता केलेला आहे। कारण पहिले बेड असल्यामुळं त्या बेडवरच आमचा एक तंत्रज्ञान म्हणजे कसा तरी राबवावा म्हणा, त्यासाठी आम्ही मार्गदर्शन रामभाऊचं घेऊन हा गव्हाला सुरुवात केलेली आहे। तर आता याला साधारण खर्च किती आला तुम्हाला? आता सगळा साधारण खर्च आम्हाला 12,646 रुपये आतापर्यंत आलेला आहे। बियाणा सकट सगळा, टोकन सकट। आणि क्षेत्र किती आहे? हे क्षेत्र आहे 1.5 एकर। 1.5 एकर SRT खाली 32 किलो बियाणं लागलेलं आहे आम्हाला। आणि असं आपण जे पारंपरिक पद्धतीने फोकाटून जे पेरतोय त्याच्यापेक्षा बियाणं कमी लागलं। आणि आपण जर पारंपरिक पद्धतीने करायला गेलं तर तिथं बियाणं जवळजवळ आम्हाला 80 ते 90 किलो बियाणं लागलं असतं, पण तिथं आम्ही 32 किलोतच ते बियाणं आम्ही, ते बियाणं आणखीन उगवण शक्ती चांगली झाली। म्हणजे पारंपरिकची उगवण पेक्षा ही क्षमता चांगली झाली। आणि आणखीन इथं आम्हाला एक स्टेप भेटली का, जे ओल असतानाच आम्ही पेरलं तेच आम्हाला नांगरटी करायला काही दिवस गेले असते। पीक निघायला आणखीन लेट निघाला असतं। त्यामुळे SRT तंत्रज्ञान असं आहे का कितीही ओल असली जर टोकन केलं
फक्त माणूस यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच नक्कीच दादा, तुमचं शेत पाहून आम्हाला पण आनंद वाटला, कारण आम्ही सुद्धा गहू अजून केलेला नाही. तर तुमचा अनुभव घेऊन पुढच्या वर्षी नक्कीच आम्ही गहू करणार. रामभाऊ, खरं आहे का नाही? खरं खरं आहे, कारण याच्यावरती म्हणजे पारंपरिक मध्ये आपल्याला करपा वगैरे हा सगळ्या याच्यात कुठलाच नाही, कुठलाच रोग म्हणजे कुठलंही एवढं रोगर वगैरे मारलंच नाही मामा. उभ्या मरण्याची याची जी क्षमता आहे ना एकदम चांगली आहे SRTची. आणि मी मगाशी 30 म्हणत होतो, पण मी आताशी ओबी म्हणजे टाकले, त्याचे दाणे मोजले तर 41 दाणे निघाले. 41. बघा, तरी उत्पन्न आपल्याला हमखास याच्यातून मिळणारच. कारण दिसतंय तसं, बरोबर की नाही? त्याची ग्रोथ, त्याची चकाकी हीच आपल्याला पाहायला मिळते. मी क्लोजअप हा व्हिडिओ घेईलच, तेव्हा मी तुम्हाला नक्की ते दाखवेल. आणि याच्यानंतर मामा, आपल्या आदिवासी एरिकेटेड भागामध्ये जिथं पाणी सुकतच नसेल अशा जमिनीत गहू किंवा हरभरा बेडवर केला तर डबल पीक कसंही माणसं चांगले काढतील असा माझी शाश्वती नक्की आहे. नक्की. ज्या ठिकाणी बरं का, मी असं शेतकऱ्यांना सांगतो की काही ठिकाणी त्यांच्या शेतातलं पाणी अजिबात आटत नाही, ओल कायम राहते. तर अशा वेळेस जर तुम्ही बेड केले तर नक्कीच ते पाणी जमिनीत जाईल आणि आपलं पीक हमखास येईल. चांगलं येईल. तर मग आता मला असं सांगा, याला मजूर किती लागले? याला मजूर काहीच नाही लागले मामा. आतापर्यंतच मी एकट्यानेच इथं पाणी लावायपासून म्हणजे नाही, पेरणी सकट मी एकट्यानेच केलेलं आहे. असा हा ड्रमच्या साहाय्याने मला याला 1.5 दिवस लागला पेरणी करायला. पेरणी करण्याला 1.5 दिवस लागला. तिथून मला कुठलाही मजूर आजपर्यंत लागलेला नाही. म्हणजे साधारण आणि 1 टन नाशिकची फवारणी झाली, ते फक्त मला 2 दिवस पुराले. नाही, तण पण नाही दिसत. नाही, काहीच नाही. ठराविक नंतर उगवणार ते फक्त हे आहे. वेल आहेत फक्त. नाहीतर ह्या ठिकाणी तण अजिबात नाही आहे, काहीच नाही. म्हणजे ते तणविरहित शेती शेती आहे. आहे. तर अशा प्रकारे ही फायद्याची शेती आहे. म्हणून आपण सुद्धा नवीन शेतकऱ्यांना काय म्हणाल तुम्ही? आतापर्यंत माझा अनुभव, मी 1908 साली मला आदर्श शेतकरी पुरस्कार भेटला होता. बर, महाराष्ट्र शासनाचा. पण तरी मी काही एवढी प्रगतीपथाला गेलो नव्हतो, कारण मी पेरू ह्याच याच्यावर थोडं संशोधित पेरू मार्केटमध्ये पाठवले ते. पण नंतर मला शेती ह्या क्षेत्राकडे मी वळालो. तर आजचा तरुण सांगतोय आदिवासी भागात शेती होत नाही, पण आदिवासी भागात जिथं तिथं खासरे आहेत, जिथं तिथं भाताची जमीन आहे, तिथं डबल पीक निघल्याशिवाय राहणार नाही. अशा आजच्या तरुणांना माझी कळकळीची विनंती आहे. बरोबर. आता तुमच्यासारखे तरुण होतकरू शेतकरी पुढे येऊन राहिलेत आणि नक्कीच SRTला चांगले दिवस येतील. आपल्या भाताबद्दल तर आहेतच. भातात आपल्या गावात किती शेतकरी? आतापर्यंत 4 शेतकरी आम्ही तयार केले. पण पुढच्या वर्षी आमचा असा प्लॅनिंग आहे, आमचा तर पण म्हणजे 100% SRTच करायचं प्लॅनिंग आहे. पण शेजारचे सगळे जे आहेत ना सांगतात होत नाही, पण आम्हाला आता त्याचा प्रोटोकॉल समजलेला आहे. कशा पद्धतीने कोणतं तणनाशक दिल्याने काय होईल याच्यावर आम्ही आता थोडा सर्च करू राहिलो. तर आम्ही सुद्धा रामभाऊच्या मदतीने ह्या एरियात 25% तरी SRT पुढे नेण्याचा प्रयत्न करू. तर खरंच हे शेतकरी अतिशय भरभरून बोलून राहील. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहू शकता तुम्ही की कमी श्रमात, कमी कष्टात आणि कमी मेहनतीमध्ये साधारण हे फुटवे आता तुम्हीच मोजून आम्हाला दाखवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 म्हणजे 4 बिया जर ओरिजिनल सोडल्या तर नाही, हे 2च याचे फुटे आहेत मामा. हे पहा, इथं जर तुम्ही मोजलं ना, सोड 2च याचे आहेत. काय एकच याचा असेल याचंही सांगता नाही. रामभाऊ दाखव. एकच याचा आहे. एकच याचे पहा, एकच आहेत. एकच हे पहा की 14 फूट पाहू शकताय की इथं एकाच याचे हे एवढे फुटवे आहेत. म्हणजे विचार करा, एक दाण्याला जर एवढे फुटवे येत असतील तर एक दाण्याचे किती? 14 आणि याच्यात 40च धरू. 40 दाणे. 40 दाणे एक सरासरी. तर 4 10 40 10 यांचे झाले 400 दाणे. मग आणि इथे 4 यांचे 4 चौक 16 160 ते दाणे. म्हणजे एका याच्यात 500 दाणे, म्हणजे एक भाकरीचं तरी झालं. म्हणजे एक दाण्यावर एक भाकर तयार होते. बघा मित्रांनो, शेतकऱ्याकडं एवढी ताकद आहे
की तो आपल्या शेतीचा म्हणजे जुगार खेळतोय, मातीत फेकून देतोय. असं कोणताच माणूस मातीत पैसे फेकत नाही, सोना फेकत नाही, काही नाही. पण शेतकरी असा आहे की बी मातीत फेकतो आणि त्याच्यापासून पूर्ण आपण जगत असतो. सगळे शहरात राहणारे, खेड्यात राहणारे कितीतरी त्याच्यावर जगत आहे. तेच खाल्लं जातं. सगळ्यांना इंधन मिळतंय, इंधन, हा. शरीराचं इंधन मिळतं, बरोबर. स्वच्छ इंधन मिळतं. कारण याच्यावर ना आपण एक असा प्रयोग केलेला आहे का पूर्ण गुळ स्लरी बनवून टाकलेली आहे. त्याच्यामुळे आणखीन ही क्वालिटी चांगली स्लरीची दिसते. शेणापासून आम्ही स्लरी तयार केली आणि स्लरी पासून याच्यावर हा प्रयोग केला. तुम्ही आपण त्याला काय म्हणतोय, जीवामृत. आणि खरंच जीवामृतचा प्रयोग करावा. त्याच्यामुळे आपल्या याच्यावर रोगराई येत नाही आणि चकाकी कायम टिकून राहते. तर अशा प्रकारे मित्रांनो, हे गायकवाड दादा त्यांच्या शेतात येण्याचा योग आला. शेत पाहून आम्हाला पण खूप आनंद झालेला आहे की आपला शेतकरी अशा प्रकारे सोनं पिकवतोय. आता सोनंच होणार आहे, एक 15-20 दिवसांनी सोन्यासारखं पिवळं दिसेल. तेव्हा तुमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद. आणि आता आपण तुमचं शेत पाहू. आणि मित्रांनो, हा आहे पारंपरिक गहू. पहा इथं छान आहे तो पण तुम्ही जर त्याच्या उंची पाहिली तर त्यांच्या साधारण कमरेला नाही, गुडघ्यालाच आहे तो. हा पहा. आणि ओंबी पहा किती छोटी आहे, दाणे कमी आहेत त्याच्यात. हे पहा 10-15. तर अशा प्रकारे SRTचा आणि SRTचा गहू आणि पारंपरिक गहू याच्यात इथं हा बांध फक्त रस्ताच बाजूला, तिकडनं पहा SRTचा गहू आहे तो, आणि हा पारंपरिक. तर असे एवढी तफावत आहे. पण त्याची थोडीशी ग्रोथ एवढी चांगली झालेली नाही, वाढ झालेली नाही. फुटवे जर पाहिले तर 3 किंवा 4च आहेत. आणि आपल्याला चांगले फुटवे आहेत. तर शेतकऱ्यांना अशा प्रकारे मला सांगावंसं वाटतं की तुम्ही एकदा जरूर SRTचा विचार करा. हे पहा पारंपरिक. रामभाऊ, तुला काय वाटतं पारंपरिकमध्ये फरक? पारंपरिकला 4-5च फुटवे आहेत. त्याच्यात आपण मोजले तर 11 ते 22 पर्यंत आहेत. म्हणजे नक्कीच उत्पन्न. आणि ओंबीत पण याच्यात दाणे त्याच्यात 41 याचा त्यापेक्षा नेहमीच ओंबी. आणि इथं पांढरी म्हणजे त्याच्यावर आजार आहे आणि ना, ह्या ओंब्या मेलेल्या आहे. त्याच्यात आपल्याला एक पण दिसलेलं नाही. त्याच्यात एक सुद्धा दिसलेलं नाही. इथं तर 1, 2, 3, 4, 5 तिकडे आहे, पुढे अजून तिकडे आहेत. तर एवढा फरक असतो मित्रांनो. कष्ट खूप घ्यावे लागतात, कारण याला नांगरट करावी लागली. ह्या गहू पेरण्यासाठी नांगरट करावी लागली. मग वाफेवर येऊन नंतर पेरणी करून परत त्याला पाणी भरावं लागलं. आणि सुभाषदादाचा हा जो गहू आहे त्यांनी ओलीवरच उगवून काढला, बरोबर. तर अशा प्रकारे हा SRT आणि समोर आहे SRT आणि हा पारंपरिक.